इंदापूर तालुक्यातील रेडा गावातील युवक नवनाथ गायकवाड यांचा हॉटेल भांडगाव जत्रा आणि BGS मसाले असा छोटासा उद्योग व्यवसाय आहे। इंदापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी बंदोबस्तासाठी आलेले पोलीस अधिकारी, डॉक्टर, नर्स आणि गरजू व्यक्ती, परप्रांतीय मजूर यांना त्यांच्या वतीने मोफत अन्नधान्य वाटप करण्याचा कार्यक्रम गेल्या 6 दिवसांपासून राबवण्यात येतोय। भारतात कोरोना व्हायरसने चांगलाच धुमाकूळ घातलाय। त्यानंतर या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली। अनेक उद्योगधंदे हे ठप्प झालेत। त्यामुळे कोरोना व्हायरस या रोगाच्या विरोधात आणि त्यांचा मुळासकट नायनाट करण्याकरिता जे पोलीस अधिकारी, डॉक्टर, नर्स लढा देत आहेत, त्याचबरोबर कामगार, त्याचबरोबर गरीब आणि गरजू लोकांना या ठिकाणी हॉटेल भांडगाव जत्रा त्याचबरोबर BGS मसाले यांच्या वतीने अन्नधान्य वाटप करण्यात आलेला आहे। दरम्यान कायमस्वरूपीचा हा मोफत अन्नदान करण्याचा संकल्प असून कायमस्वरूपी अन्नदान करण्याचा त्यांचा संकल्प पंढरपूर येथे निराधार लोक असतील किंवा महाराष्ट्रातील त्याचबरोबर इंदापूर तालुक्यातील जिथे जिथे निराधार गरजू व्यक्ती असतील तिथे जाऊन त्यांना जेवण देण्याचा संकल्प त्यांच्या वतीने करण्यात आलेला आहे। या संकल्पाचा आणि या योजनेचा सध्या इंदापूरमध्ये सर्वत्रच चर्चा होत असून गोरगरीब आणि गरजूंमधून समाधान देखील व्यक्त अख्ख्या जगामध्ये ज्या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलाय आणि आपल्या भारत देशावर खूप मोठं संकट आलेलं आहे। या संकटाला सगळेच पोलीस अधिकारी किंवा डॉक्टर असतील, नर्स असतील, ह्या अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत मदत करण्यात। अशाच नांदेड ह्या ठिकाणून रस्त्याचं खडी फोडण्यासाठी जे मजूर आल्यात आणि एक भटक्या समाजातील ह्या व्यक्ती असून आज त्यांची परिस्थिती बघा काय परिस्थिती झाली ह्या संचारबंदीमुळे। त्यांना जर नांदेडला जाता येत नाही आणि धड कुठंच जाता येत नाही, त्यांच्या घरांची काय अवस्था आहे, अन्नदान खाण्याचा प्रश्न निर्माण झाला। आणि ह्या प्रश्नासाठी इंदापूर तालुक्यातील रेडा गावातील एक असं व्यक्तिमत्व आहेत की त्यांनी एक विडा उचलला की अशी जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना अन्नदान करायचं किंवा जेवण पोच करायचं। असे आपल्या सोबत आहेत भांडगाव जत्राच्या हॉटेलचे मालक, BDS मसालेचे मालक, भांडगाव जत्रा मसाले, हा, आणि आपल्या सोबत नवनाथ गायकवाड आहेत। नेमकं तुम्हाला कसं काय हे सुचलं? ही माझा परंपरेगत म्हणजे मला पहिल्यापासून माझा व्यवसाय आहे। हॉटेल भांडगाव जत्रा आणि भांडगाव जत्रा मसाले ह्या नावाने माझा एक छोटासा उद्योग आहे। तर आमच्या घरांना पहिल्यापासून अन्नदान करायची ही परंपरा आहे। म्हणजे माझा आजोबा असतील, माझं वडील असतील, मी असेल, मला लहानपणापासून अन्नदान करायचा हे छंद आहे। ह्या छंदाच्या माध्यमातून मी एक छोटीशी असा उपक्रम चालू केला आहे की जी गरजू गोरगरीब लोक आहेत ह्यांच्यासाठी मोफत अन्नदान करायचं। मग कोण असे बेघर असलेले, कोण पंढरपूर सारख्या ठिकाणी राहणारे असलेले, कोण लंगडी, पांगडी, आंधळी, ज्याला अन्नाची जास्त गरज आहे अशा लोकांसाठी आपण एक ही म्हणजे दिव्यांगांना सुद्धा तुम्ही व्यक्तींना, दिव्यांग जे व्यक्ती आहेत त्यांना मदत करणार आहे। गरीब असलेले कोण अशा लोकांसाठी आपण एक अशी सेवा चालू केली। त्यांना शासनाची मदत येते, पण आता जरी समजा शासनाची कोट्यवधी रुपयाची मदत येईल, ह्या गोरगरिबांपर्यंत मदत कशी पोहोचणार? ह्यांना कशी त्याची मदत येणार? कोट्यवधी रुपये शासन मदत देईल, पण ह्या गोरगरिबांना ती मदत कशी पोहोचणार? मग ही लोक जे आज ह्या कोरोना रोगामुळे जी उपासमारीची इच्छा चालू आहे यांच्यासाठी मी एक सेवा चालू केली। रोज साधारण 150 ते 200 लोकांची फिरून मी अन्नदान वाटप करतोय आणि ही संकल्पना कोरोना रोगापुरतीच मर्यादित नसून कायमस्वरूपी मी चालू ठेवणार आहे।
ह्यांचं म्हणणं आहे की कोरोना आजारामुळे मी लोकांना अन्नदान करतो असं नाही, गोरगरीब आणि निराधार लोकांनाही कायमस्वरूपी अन्नदान चालू ठेवणार आहेत. इंदापूर तालुक्यातून तुम्हाला खूप मोठा रिस्पॉन्स मिळतोय ह्या गोष्टीसाठी किंवा मदत, आणि अनेक लोक बी मदत करतात तुम्हाला. लोक मदत करायला लागले ती, आणि भविष्यात सुद्धा लोक करतील नाही करतील. माझी जेवढी ताकद आहे, आता मी एवढा काय लय मोठा नाही, माझं हॉटेल हे छोटंच आहे, पण हे हॉटेलच्या माध्यमातून आणि माझ्या हे भांडगाव जत्रा BJS मसाल्याच्या माध्यमातून मी एक असा उपक्रम चालू केलेला आहे. त्याला जर कोणी अजून साथ देणार असेल तर अजूनही मोठ्या प्रमाणात करायची माझी तयारी आहे. आज मी 200 लोकांची माझी मर्यादा आहे, माझं छोटंही आहे, पण जर कोणी मोठी ताकद जर ह्याला देत असतील तर ह्यात लय मोठ्या प्रमाणात रोज एक म्हणजे कल्पना करून उपयोग नाही, इतक्या लोकांना माझे अन्नदान करायची ताकद आहे. आपल्यासोबत दगड काम करणारे कामगार आहेत किंवा समाजातली लोक आहेत, तुम्हाला काय वाटतं अशी लोक येऊन मदत करतात? कोण जेवण देते, कोण काय देते, किंवा अशी देव अशी तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा आहे? मदत करावी अशी अपेक्षा समाजातील किंवा आमच्या लोकांना सुद्धा सरकारकडून मदत हवी आहे असं ह्या लोकांचं म्हणणं आहे. ह्यांना साधं मीडिया पुढे किंवा पत्रकारांसमोर सुद्धा बोलायस जमत नाही, अशा समाजाला सरकारने तात्काळ मदत करावी. पुन्हा एकदा आज 24 तास तर्फे आम्ही नवनाथ गायकवाडला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि बघा ते अनेक व्यक्तींना अन्नदान करत आहेत, मोफत करत आहेत, आणि तालुक्यातनं त्यांना अनेक ठिकाणं त्यांचं अभिनंदन होत आहे. आज 24 तासाची कैलास पवार, इंदापूर. न्यूज रिपोर्टर कैलास पवार, आज 24 तास, इंदापूर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.